नमस्कार मंडळी. तर आता आपल्या तिसऱ्या अध्यायाची उजळणी करूयात. भाग 1. ज्ञानयोग म्हणजे करता करविता परमेश्वर आहे असे मानणे आणि प्रत्येक गोष्ट त्याला साक्षी ठेवून करणे. कर्मयोग म्हणजे फळाची आशा न ठेवता आपले कर्तव्य करत राहणे. संन्यस्त म्हणजे अलिप्त राहणे, न गुंतता आपले कर्म करणे, कोणत्याही भावनेत वाहून न जाणे. भाग 2. एखाद्या गोष्टीचा पूर्ण त्याग करून मनाने त्याचे चिंतन करण्यापेक्षा त्या गोष्टीचा प्रमाणात उपभोग घेऊन मनाने अलिप्त राहणे चांगले. आपल्याला एखादी गोष्ट मिळत नाही तेव्हा एकतर आपले प्रयत्न कमी पडले किंवा ती गोष्ट आपल्यासाठी आवश्यक किंवा योग्य नाही. भाग 3. आपण आज जे आहोत त्यात अनेकांचे योगदान आहे याची जाणीव असली पाहिजे. जितकी आपण दुसऱ्याला मदत करतो तितके आपल्याला सहाय्य मिळत जाते. अन्न हे परब्रह्म. अन्नाचा थेट परिणाम आपल्या आचार विचारांवर होतो. जगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये. भाग 4. साधे सरळ सोपे आयुष्य जगा, आनंदात राहा. आपला जन्म इतरांसाठी आहे असे समजून केलेले प्रत्येक काम ही ईश्वराची सेवा आहे. भाग 5. सिद्धी म्हणजे मनाची संतुष्ट स्थिती आहे, त्यात आनंदी, सुखी, समाधानी राहता यायला हवे. जी वयाने किंवा अधिकाराने मोठी माणसे आहेत त्यांनी वागताना काळजी घ्यायला हवी, कारण इतर लोक त्यांचे अनुकरण करतात. भाग 6. कोणालाही अयोग्य मार्गदर्शन करणे किंवा चुकीचा सल्ला देणे म्हणजे बुद्धिभेद. वैयक्तिक मतभेद असतील तरी कोणत्याही विधायक कामात अडथळा आणू नये. यश आपले नसतेच आणि अपयशही नाही. आपण फक्त आपले काम करायचे. कौतुकाप्रमाणे टीकाही स्वीकारता आली पाहिजे. याला समबुद्धी म्हणतात. भाग 7. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार या गुणविभागामुळे स्वभाव आणि त्या व्यक्तीचे कर्म ठरते. प्रत्येक माणसाचा स्वभाव, परिस्थिती, अनुभव, बुद्धी वेगळी असते, म्हणून दुसऱ्याच्या चुका बघू नयेत. प्रत्येक काम करताना देवाला हे आवडेल का असा विचार करून काम केले तर कोणतेही गैरकृत्य कोणाच्याही हातून होणारच नाही. भाग 8. धर्म म्हणजे वैचारिक बैठक ज्याला अनुसरून माणूस वागतो. स्वधर्म म्हणजे माणसाचा सहज स्वभाव. स्वतःचा धर्म ओळखून त्यानुसार वागले तर माणसाची प्रगती होते. 2 कर्तव्यात प्राधान्य द्यायची वेळ आली तर त्यात बहुतांचे कल्याण असेल तो मार्ग स्वीकारावा. भाग 9. जेव्हा द्विधा मनस्थिती होईल तेव्हा एक क्षण थांबायचे आणि मनोमन त्या योगेश्वराला आळवायचे. अंतरात स्थित असलेला तो अचूक मार्ग दाखवतो. भाग 10. जे जे सिद्ध करू शकतो ते विज्ञान आणि जे जे जाणून घेतो ते ज्ञान. ज्ञान आणि विज्ञान दोन्ही ज्याला माहीत आहे त्या वैश्विक शक्तीला, चैतन्याला आपण देव म्हणतो. इंद्रियांवर ताबा ठेवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे आसक्तीचा त्याग. मिळेल त्यात समाधान मानायला हवे. स्वधर्म आचरण करणे हे आपले कर्म आणि आपल्या हातात काहीच नाही हे त्यातले वर्म. जय श्री कृष्ण.